आज राज्याचे माजी सहकार मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते यांचा शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये आज जाहीर प्रवेश होत आहे. त्यानिमित्तानं आपल्याबरोबर त्यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील साहेब आहेत. काय सांगाल पाटील साहेब की नेमकं आजच्या क्षणाचे काय तुमच्या मनामध्ये भावना आहे? नाही, गेले तुम्ही बघताय 2 महिने झालं ह्या सगळ्या गोष्टीची एक वातावरण आमच्या कार्यकर्त्यांनी निर्मिती केलेली आहे. कारण की कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना होत्या की आपण तुतारी हातात घेतली पाहिजे. आणि मागच्या 1-2-3 दिवसापूर्वी स्वतः भाऊंनी हा निर्णय जाहीर केला. आणि आज तो क्षण आलेला आहे की पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, ह्यांचे नेतृत्व काम करण्यामध्ये आम्ही आजपासून सक्रिय होणार आहे. काय नेमकं आता या तालुक्यामध्ये वातावरण निर्मिती होईल की काय परिवर्तन आठवेल असं वाटतं तुम्हाला? नाही, तुम्ही आता कार्यक्रम चालू झाल्यास तुम्ही तुमच्या लक्षात येईल की परिवर्तन तर हे घडणारच आहे इंदापूर तालुक्यामध्ये. आणि आमचा कार्यकर्ता आता पेटून उठलेला आहे. आता तो कोणाच्याच ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये. मला असं वाटतं इंदापूरच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तरी वाजणार. विषय असा होता की भारतीय जनता पक्षामधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षामध्ये तुमचा येण्याचा निर्णय, नेमका हा निर्णयामध्ये तुम्ही सहभागी होता आणि पाठीमागच्या दरवाज्यातून नाही तर पुढच्याच दरवाज्यातून यायचं असं तुमचं ठाम मत होतं. काय सांगा? नाही, हे माझं काय वैयक्तिक मत नव्हतं. शेवटी इंदापूर तालुक्याची जी काय आम जनता आहे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे की आपल्याला मागच्या दरवाज्याने आपल्याला विधानसभा निवडणूक लढवून जिंकूनच मुंबईमध्ये विधान भवनमध्ये आपल्याला जायचंय. त्यामुळे त्यांच्या आग्रह खातीर हा सगळ्या गोष्टीचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. हे होते हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील. मधुकर गलांडे, न्यूज 18 लोकमत, इंदापूर.